सगळा बर्फ वितळलाय. हे पाणी त्या धामकरनं बघितलं असेल, त्याला शंका आली असेल, त्याला आर्याची डेड बॉडी कळली असेल तर नशीब आर्याची डेड बॉडी इथेच आहे. त्या झामकरनं नाही पाहिले. आर्या सॉर्या, तुझी खूप हेळसांड होती. चला, इथला मुक्काम संपला. ए गोपाळ, बाई 2 घास खाऊन घे म्हणजे जरा बरं. गोपाळ, गोपाळ, गोपाळ. एक या गोपाळा कळेना पण लालीला बी कळेना. वय लाली, ए लाले, लाली कुठे राहिली? लाले, काय झालं आत्या? अगं हितनं गोपाळ कुठे गेला? आणि त्याला हितनं कशाला जाऊन द्यायचं ग? कुठं मागच्या दाराला आहे का? जा त्याला बोलव, खाऊन घे म्हणा. आत्या ते दुकानावर गेलेत. काय? कवा गेलाय त्यो? कधीच गेलेत. मग लाले तू त्याला अडवायचं नाहीस वय? हा, मी अडवलं आत्या, पण ते काय थांबले नाही, ऐकलंच नाही माझं. म्हणले जाऊन येतो, महत्वाचं काम आहे. अगं त्याला 1 लाख कळत नाही, पण तुला बी कळत नाही. का अशी अवस्था असताना त्याला जाऊन कशाला दिलंस तू? तर आपल्या मागं काय इडापिडा लागले माहिती आहे ना व तुला? ते जामकर नुसार त्याच्या जीवावर उठलाय, तरी बी त्याच्या अंगात ताकद नसताना तू त्याला जाऊ कसं दिलंस ग? तुला वाईस नवऱ्याची काळजी बिळजी वाटते का नाही? काय चाललंय कालवा? मग दुसरं काय करू? इथं माझ्या लेकाला एवढं लागलं तरी बी तो गेला, आणि हिने बी त्याला बाहेर जाऊ दिलं. बाहेर म्हणजे कुठे गेला? दुकानावर. आप्पा, मी त्यांना समजावलं जाऊ नका म्हटलं, पण त्यांनी काय ऐकलंच नाही. म्हटले महत्वाचं काम आहे, 10-15 मिनिटात जाऊन येतो. या पोराला ना कामात गुंतून घ्यायचे काय खाज आहे काही कळना मला. तू कुठे चक्कर बिक्कर येऊन तर पडला नसेल ना? हो झाला, तुम्ही त्याला घेऊन या ना. आता मला तेवढीच कामं उरलीत का? त्याचं त्याला कळेल नको होय? आता कुठं मी त्याला जामकरच्या तावडीतनं सोडून आणला तरी मी याला बाहेर जायचंय. बाई, मला तर ना गोपाळची लक्षण आहे ना काही ठीक दिसत नाही बरं का. काय बी बडबडू नको तू. हाय का आता? अहो, एवढा मार खाल्ल्यानंतर बी त्याला घरात बसवना म्हणून मी म्हणलं असं. एवढं काय अडलंय त्याचं दुकानात जाण्या वाचून? सांगा बरं मला. मी तर म्हणते ना का यो गोपाळ आहे ना, यो नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवतोय. हा, त्याशिवाय का जामकरनं सगळ्यां देखत त्याला मारत मारत नेलं. बाई, एकदा त्या जामकरच्या तावडीतून सुटलाय, परत जर गावला ना आता काही सोडत नसतोय त्याला त्यो. रंजे, तुला काही चांगलं बोलता येत नाही काय ग? माझ्या पोराने तुझं काय वाईट केलंय का असं? हाय का फुलात आहे? अगं जी हाय ती बोलते मी, दुसरं कायच बोलत नाही. हा, कुणी मला फटकळ म्हणलं ना तरी चालतंय. अगं सांग मला एक, का यो नेहमी कसा काय गायब होतो, जातोय कुठं? हा, आता त्या उत्सवाला समद गाव रातभर जाग होतं. कुठं होता तुमचा लोक? कुठं होता माहितीये का कुणाला? कुणालाच माहिती नाही.
आणि आता बी तू म्हणली होती ना सकाळी त्याला का जाऊ नको घराच्या बाहेर पाऊल टाकू नको, पण गेला ना तो. कुठं गेला कोणालाच माहिती नाही. दुकानात काम आहेत त्यांना, तुमच्यासारखे रिकामे नाही आहेत एका जागी बसून ती जागा उभवायला. आणि तसं पण माझ्या नवऱ्याला जमिनीचं कर्ज फेडायचंय, काम तर करावंच लागेल ना. ए लाले तू तू नीट बोल बर का. मग तुम्ही पण कान भरायची कामं करू नका. यांना ते जामकरनं पकडून नेलं तेव्हा लय उकळ्या फुटत होत्या ना तुम्हाला. आता आपण सोडवून आणलं तर मळमळ होत असेल, म्हणून हे सगळं चाललंय. आणि ते न सांगता नाही गेले, मला सांगून गेलेत. फक्त आपण आणि आत्यांना त्रास नको म्हणून त्यांना नाही सांगितलं. त्रास होणार नाही तर मग काय होणार ग? तू नुसता जीवाला घोर लावून ठेवलं. एक तर ते नरकी हाडं संतापून गेलेत. पोपट्याल का काय आपल्यावर ह्याची भीती आहे. तुम्ही बघताय ना गावात नुसतं मुडद्यावर मुडदं पडत चाललेत. उद्या याचं काय झालं तर काय करायचं मी? अहो तुम्ही जाऊन त्याला घेऊन या ना. तुम्ही त्याला तवर घरात नाही ना आणत, तवर माझ्या काही जीवाला चैन पडणार नाही. जाऊन घेऊन या ना तुम्ही. कमी जाऊ सांगा. ठीक आहे, जा तुम्ही. कोरडू फुलत आहे, त्याला सवयच आहे गायब व्हायची. मागच्या वेळेसारखी चूक करून नाही चालणार. तो जामकर वेड्यासारखा गावभर आर्याला शोधत असेल. मेन रोडला मी सापडलो तर माझी वाट लागेल. कच्च्या रोडनेच जातो. अरे लगा कवा यायची लाईट? काल रातच्या बसनं लाईट नाही लागा गावात. हा माहिती लागा, वायरमनला हुडकावं लागते लवकरात लवकर. नाही तर काय, लाईटीने बरं बूम केली 2 दिवस झाले. होय की, फोनला चार्जिंग बी करताय ना. हे इकडेच येत आहेत. यांनी मला या डेड बॉडी सोबत पाहिलं तर सगळं गाव गोळा करतील. आधीच तो जामकर माझ्या मागे लागलाय.